students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Human Health and Diseases, lecture number 10. In this lecture, we will discuss about the typhoid. Typhoid is one of the disease which is caused by the gram-negative bacteria. The gram-negative bacteria जे असणार आहे that is Salmonella typhi, which is the causal organism of this disease. Typhoid, and typhoid which is also known as a gastric fever, then pathogenic fever, nervous fever as well as the enteric fever. याला वेगवेगळी नाव आहेत. That is the because if you observe this typhoid जे असणार आहे त्या टायफॉइड मध्ये मोस्टली गॅस्ट्रिक इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळतं, गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए गॅस्ट्रिक फिवर. याला गॅस्ट्रिक फिवर पण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पॅथोजेनिक फिवर म्हटलेलं आहे, नर्वस फिवर अँड एंटरिक फिवर. And this typhoid disease which is transmitted to the bad habits as well as if the proper hygienic condition is not maintained, cleanness is not maintained. जर आपल्याला बॅड हॅबिट्स असतील किंवा कॉन्टामिनेटेड वॉटर मधून कॉन्टामिनेटेड फूड असेल, कॉन्टामिनेटेड मिल्क असेल, थ्रू विच दिस डिसीज इज स्प्रेड, हा डिसीज स्प्रेड होणार आहे. Because if you observe this Salmonella typhi is a gram-negative rod-shaped and pathogenic bacterium, and this pathogenic bacterium which live in this contaminated food, जे काही फूड असेल त्या फूड मध्ये तो लाईव्ह राहू शकणार आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन होईल. त्याचबरोबर जे काही मिल्क असेल त्या मिल्क मध्ये पण हा लाईव्ह राहू शकतो. जरी साल्मोनेला टायफी मिल्क मध्ये प्रेझेंट असेल तरीही मिल्कची कुठलीही टेस्ट बदलणार नाही. त्याचबरोबर जे काही हे असेल, आईस असेल, आईस्क्रीम्स असतील, याच्यामध्ये पण हा साल्मोनेला टायफी लाईव्ह राहू शकतो एज वेल एज इन वॉटर. सो मोस्टली इट इज स्प्रेड थ्रू द कॉन्टामिनेटेड फूड, कॉन्टामिनेटेड वॉटर, कॉन्टामिनेटेड मिल्क. अँड इफ यू ऑब्झर्व दिस डिसीज इज स्प्रेड. आता हा जो काही डिसीज असणार आहे तो स्प्रेड कसा होईल? द इन्फेक्शियस पर्सन जो असणार आहे त्या इन्फेक्शियस पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये हेल्दी पर्सन आल्यानंतर हा डिसीज स्प्रेड होईल. त्याचबरोबर त्याचे जे काही फिकल मॅटर असणार आहेत, एक्सक्रीटा असेल, वेस्ट जे मॅटर आहे त्या मॅटर मधून म्हणजे युरिन अँड फिकल मॅटर यामधून काय होणार आहे, दिस डिसीज इज स्प्रेड. मीन्स मोस्टली दिस डिसीज इज स्प्रेड थ्रू द वेक्टर दॅट इज हाऊस फ्लाईज. हाऊस फ्लाईज आहेत, माशा असतात, त्या माशा ज्या असणार आहेत त्या फिकल मॅटर, इन्फेक्शियस पर्सन जो असणार आहे त्या इन्फेक्टेड पर्सनच्या फिकल मॅटर वरती जर त्या बसल्या आणि त्याच हाऊस फ्लाईज काय असतील, सेम हाऊस फ्लाईज विच आर दे सिट ऑन द फूड मटेरियल, जे काही फूड आहे, व्हेजिटेबल आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या तर ते काय करणार आहेत, ते फूड कॉन्टामिनेटेड करतील. कारण हे ज्या काही हाऊस फ्लाईज आहेत, ह्या हाऊस फ्लाईजच्या लेग्स वरती पण काय असणार, त्या बऱ्याच कालावधी लाईव्ह राहू शकणार आहेत. And so these house flies as well as cockroaches also the contaminated the food and which are responsible to spread this disease in the community. Community मध्ये हा डिसीज स्प्रेड होईल. किंवा जो काही रोगी आहे त्या रोग्याचं म्हणजे इन्फेक्टेड पर्सन आहे त्या पर्सनची केअर घेणारा जो पर्सन आहे त्याने सुद्धा प्रॉपर जर हायजीन मेंटेन केली नाही, प्रॉपर सॅनिटेशन तिथं केलं नसेल तरी सुद्धा हा डिसीज इन्फेक्टेड पर्सन कडून हेल्दी पर्सन कडे ट्रान्समिट होणार आहे. त्याचबरोबर जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्या इन्फेक्टेड पर्सननी टॉयलेट फॅसिलिटीज जर यूज केल्या नाही तरी सुद्धा काय होणार आहे, सॉइल मधून हा परत स्प्रेड होईल आणि तिथं जे काही सपोज व्हेजिटेबल्स आहेत त्या व्हेजिटेबल्स मार्फत सुद्धा काय होणार आहे, हा डिसीज स्प्रेड होईल. त्यामुळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते सुद्धा आपल्याला काय केले पाहिजे, प्रॉपरली वॉश केल्याशिवाय ते कंझ्युम करता कामा नये. बिकॉज this disease is spread through the contaminated water, contaminated food, contaminated milk, contaminated vegetables या मार्फत हा disease easily spread होऊ शकणार. Then if you observe the disease which is caused by one of the gram-negative bacterium which is nothing but the Salmonella typhi. And this Salmonella typhi चं जर आपण स्ट्रक्चर बघितलं, Salmonella typhi which is formed from तो कसा आहे, रॉड शेप आहे
आणि रॉड शेप असून ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं नंबर ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट असणार आहेत. देन द पूर्ण त्याच्या बॉडीवरती पॉलीट्रायकस कंडिशन म्हणजे त्याच्या बॉडीवरती सगळीकडे आपल्याला फ्लॅजेला डेव्हलप झालेले दिसतात. Then also this pathogenic bacterium which having the capsule protected त्याच्यावरती कॅप्सूल प्रेझेंट आहे. त्या कॅप्सूल मध्ये के अँटीजन प्रेझेंट असते. त्या कॅप्सूलच्या आतमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे अँड इन दिस सेल वॉल या सेल वॉल मध्ये सेल वॉल अँटीजन म्हणजेच ओ अँटीजन प्रेझेंट असेल. अँड इनर टू द सेल वॉलच्या आतमध्ये जी काही मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे दिस आउटर मेम्ब्रेन ऑफ the Salmonella typhi bacterium which play very important role in the pathogenicity. म्हणजे पॅथोजेनिसिटी ऑफ द साल्मोनेला टायफी. पॅथोजेनिसिटी म्हणजे काय असणार आहे? पॅथोजन म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द डिसीज. तो डिसीज प्रोड्यूस करणार आहे आणि त्याची ही जी काही ॲबिलिटी आहे त्याला पॅथोजेनिसिटी म्हटले जाते. ही पॅथोजेनिसिटी जी असणार आहे विच इज डिपेंड अपॉन दिस आउटर मेम्ब्रेन. आणि ही जी आउटर मेम्ब्रेन आहे दिस आउटर मेम्ब्रेन विच इज फॉर्म और विच इज ए लिपोपॉलिशॅकराइड. ती कशी आहे? लिपोपॉलिशॅकराइड आहे. म्हणजे त्याला आपण LPS म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये विच इज ए लिपोपॉलिशॅकराइड. and means outer membrane liposaccharides are present and these lipopolysaccharides which having the three main component O antigen त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, पॉलिसॅकराइड कोर प्रेझेंट आहे, लिपिड ए प्रेझेंट असेल. लिपिड ए जो असणार आहे दिस लिपिड ए हा जो काही लिपिड ए आहे which is formed from the lipid A which is formed from the two phosphorylated glucosamine. कशापासून फॉर्म झाले? टू फॉस्फोरायलेटेड ग्लुकोसामाइन्स पासून फॉर्म झालेला आहे अँड अटॅच टू द फॅटी ऍसिड. हे ग्लुकोसामाइन कशाला अटॅच होणार आहे? फॅटी ऍसिडला अटॅच होतील अँड द फॉस्फेट ग्रुप ऑफ दीज फॉस्फोरायलेटेड ग्लुकोसामाइन मधले हे जे फॉस्फेट ग्रुप आहेत विच डिटरमाइन द टॉक्सिसिटी. ते काय डिटरमाइन करणार आहे? टॉक्सिसिटी डिटरमाइन करतील. And the animals carry a enzyme to remove this phosphate to protect themselves. म्हणजे आपण जर बघितलं त्या साल्मोनेला टायफीची जी पॅथोजेनिसिटी आहे ती आउटर मेम्ब्रेन वरती डिपेंड आणि हे जे आउटर मेम्ब्रेन आहे ते लिपोपॉलिसॅकराइड पासून फॉर्म झाले. त्या लिपोपॉलिसॅकराइड मधला एक जर कंपोनंट आपण बघितला विच इज नथिंग बट द लिपिड ए. आता हा जो काही लिपिड आहे तो कशापासून फॉर्म झालाय? टू फॉस्फोरायलेटेड ग्लुकोसामाइन पासून फॉर्म झाले. ते फॅटी ऍसिडला अटॅच आहे आणि त्याच्यामधला जो फॉस्फेट ग्रुप आहे तो टॉक्सिसिटी डिटरमाइन करणार आहे. म्हणून जे ॲनिमल्स असतील ह्यूमन बिंग आहे त्याच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे? तर ह्यूमन बिंग कॅरी एन्झाईम. ह्यूमन बिंग मध्ये असे काही एन्झाईम्स आहेत, ॲनिमल्स मध्ये एन्झाईम आहे आणि ते एन्झाईम काय रिमूव्ह करतं? तर हे फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करणार आहे. साल्मोनेला टायफी मधला फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करेल आणि त्यामुळं जे काही ह्यूमन बिंग आहेत अदर ॲनिमल्स आहेत त्याचं या साल्मोनेला टायफी पासून काय होणार आहे? प्रोटेक्शन होणार आहे. म्हणजेच ह्यूमन बिंग मध्ये एन्झाईम प्रेझेंट आहे, ॲनिमल मध्ये एन्झाईम प्रेझेंट आहे की जे एन्झाईम काय करणार आहे? which remove the phosphate group. आणि फॉस्फेट ग्रुप वरतीच काय असणार आहे? फॉस्फेट ग्रुप डिटरमाइन द टॉक्सिसिटी. त्यामुळे फॉस्फेट ग्रुपला जर काय केलेलं आहे? रिमूव्ह केलं तर काय होईल? त्या ॲनिमलचं साल्मोनेला या पॅथोजेनिक बॅक्टेरियम पासून प्रोटेक्शन होईल. Then it also having the polysaccharide core. याच्यामध्ये polysaccharide core आहे आणि O antigen present. O antigen is the host immune response. O antigen has a host immune response and make it difficult for the antibodies to recognize. म्हणजेच हा जो काही O antigen आहे हा O antigen सगळ्यात बाहेरच्या साईडला असणार आहे. हा O antigen जो असणार आहे लिपोपॉलिसॅकराइड मधला सगळ्यात बाहेर जो असणार आहे O antigen आणि हा O antigen काय? विच डिटरमाइन द पोस्ट इम्यून रिस्पॉन्स. पोस्ट इम्यून रिस्पॉन्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये पोस्ट इम्यून रिस्पॉन्स म्हणजेच काय करेल? मेक इट डिफिकल्टी फॉर द अँटीबॉडीज टू रिकॉग्नाइज. म्हणजे एकदा का त्याचं इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या इम्युन सिस्टीमला काय होईल? तर अँटीबॉडीजला डिफिकल्ट होणार आहे टू रिकॉग्नाइज. मीन्स डिफिकल्ट फॉर द अँटीबॉडीज टू रिकॉग्नाइज करण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या इम्युन सिस्टीमचं मेन फंक्शन काय?
recognize, neutralize and eliminate the pathogen. रेकग्नाइजच न झाला नाही लवकर तर काय होणार नाही, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज फॉर्म होणार नाही, त्या अँटीबॉडीज फॉर्म झाल्याशिवाय तो न्यूट्रलाइज आणि इलिमिनेट होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं त्याच्यासाठी ओ अँटीजन प्रेझेंट असणार. आणि ओ अँटीजन कुठं प्रेझेंट आहे, सेल वॉल मध्ये प्रेझेंट असणार. म्हणजे लिपोपॉलिसॅकराइडच्या सगळ्यात बाहेरच्या साईडला हे ओ अँटीजन सेल वॉल मध्ये प्रेझेंट आहे. आणि जे काही फ्लॅजेला आहे त्या फ्लॅजेलामध्ये एच अँटीजन प्रेझेंट असेल. So in this way the Salmonella typhi outer membrane which having the pathogenicity due to the lipopolysaccharide. आणि या पॅथोजेनिसिटी मुळे हा काय करणार आहे, डिसीज स्प्रेड, डिसीज प्रोड्यूस करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी असणार आहे. देन if there is a infection of the Salmonella typhi, म्हणजे जर ते कॉन्टामिनेटेड फूड असेल, ते कॉन्टामिनेटेड फूड आपण कन्झ्युम केलं किंवा जे काही वॉटर आहे, वॉटरमध्ये आपण बघतो की मोस्टली काय असणार आहे, बऱ्याच वेळेला जे काही वॉटर बॉडीज आहेत, रिव्हर असेल, लेक असेल, पॉन्ड असेल, याच्यामध्ये काही ॲनिमल्स असतात, त्या ॲनिमल्सला वॉश केलं जातं, त्यानंतर क्लॉथ वॉशिंग केलं जातं, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. त्याचबरोबर काही वेळा जे वेस्ट वॉटर आहे, सिवेज वॉटर आहे, ते पण त्यामध्ये मिक्स होणार आहे. आता हे मिक्स झाल्यामुळे काय असणार, साल्मोनेला टाइपी हा काय होईल, जे काही फिकल मॅटर आहेत, सिवेज वॉटर मध्ये फिकल मॅटर प्रेझेंट असतील, त्याच्याबरोबर हे हार्मफुल बॅक्टेरिया पण रिव्हर वॉटर मध्ये, वॉटर बॉडीज मध्ये मिक्स होते. म्हणून आपण म्हणतो की जे काही सिवेज वॉटर आहे त्याचं प्रॉपर प्युरिफिकेशन केल्याशिवाय ते वॉटर बॉडीज मध्ये रिलीज करता कामा नये. पण बऱ्याच ठिकाणी ते मिक्स केलं असेल तर काय होणार आहे, तर तिथं ते साल्मोनेला टायफी हा वॉटर मार्फत, त्याचबरोबर कॉन्टामिनेटेड फूड म्हणजे जे काही फूड प्रिपेअर केलेलं आहे ते प्रॉपर हायजिनिक कंडिशन मेंटेन करून जर प्रिपेअर केलं नसेल तरी सुद्धा काय होणार आहे, हा डिसीज एका पर्सन कडून किंवा कम्युनिटीमध्ये हा इझिली स्प्रेड होऊ शकतो. किंवा आफ्टर युजिंग द टॉयलेट फॅसिलिटीज, इफ यू डू नॉट वॉश युअर हँड्स प्रॉपरली आपले हँड वॉश केले नाही तरी सुद्धा काय होणार आहे, दिस कॅन बी स्प्रेड होऊ शकतो. आणि हा स्प्रेड झाल्यानंतर एकदा काय साल्मोनेला टायफीचा इन्फेक्शन आपल्याला झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ साइन्स अँड सिम्पटम्स पाहायला मिळतात. देन द इन्क्युबेशन पिरियड, आता या जो काही साल्मोनेला टायफी आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड हा 1 to 3 weeks आहे. The incubation period of Salmonella typhi is 1 to 3 weeks. 1 ते 3 आठवड्यापर्यंत इन्क्युबेशन पिरियड असणार आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन आपण बघितले, कॉन्टामिनेटेड फूड, कॉन्टामिनेटेड वॉटर, कॉन्टामिनेटेड मिल्क असेल अँड मोस्टली इट इज स्प्रेड थ्रू द हाऊस फ्लाईज अँड कॉकरोच. देन द नेक्स्ट आहे सिम्पटम्स. आता सिम्पटम्स आपल्याला कोणकोणते पाहायला मिळणार आहे, त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला सिम्पटम पाहायला मिळेल ते म्हणजे फिवर असणार, कॉन्स्टंट फिवर असेल. आणि फिवर मध्ये जर फिवर अप टू 40 डिग्री सेल्सिअस मीन्स द 104 डिग्री फॅरनहाइट पर्यंत काय असेल, टेम्परेचर असेल. आणि टेम्परेचर जरी कमी झालं, सकाळचं आणि रात्रीचं टेम्परेचर पण बघितलं तर फक्त 2 डिग्रीचा त्याच्यामध्ये फरक पडेल. मोस्टली हा नॉर्मल टेम्परेचर होणार नाहीये, कॉन्स्टंट टेम्परेचर राहणार आहे. देन द नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये पण आपण सिम्पटम्स बघितले तर पहिल्या आठवड्यामधले सिम्पटम्स वेगळे पाहायला मिळतील, दुसऱ्या नेक्स्ट वीक मध्ये, थर्ड वीक मध्ये आपल्याला सिम्पटम्स वेगवेगळे पाहायला मिळतात. Fever up to the 40 degree Celsius, then with chills, then the bradycardia means slow pulse rate असेल. देन द नेक्स्ट असेल कफ आपल्याला पाहायला मिळेल. देन मेलाईज पाहायला मिळेल, म्हणजे त्या पर्सन हा कसा असेल तर निरुत्साही असणार आहे, मूड स्विंग होत असेल त्याचा, त्याचबरोबर लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक मंदावणार आहे. देन द नेक्स्ट आहे हेडेक, डोकं दुखणार आहे, हेडेक असेल. जनरल विकनेस, पूर्णपणे त्या पर्सनला काय होणार आहे, विकनेस येणार म्हणजेच अशक्तपणा येईल. देन द फटिक आपल्याला पाहायला मिळेल. सो दीज आर द डिफरंट सिम्पटम्स विच आर ऑब्झर्व्ड इन द फर्स्ट वीक आफ्टर द इन्फेक्शन. देन द नेक्स्ट आपण बघितलं सेकंड वीक मध्ये काय दिसेल, रोज कलर्ड रॅश ऑन द स्किन, पूर्ण स्किन वरती आपल्याला साधारणपणे अशी रोज कलर्ड, अशी पिंकिश रोज कलरची आपल्याला काय दिसेल, असे रॅश, असे स्पॉट पूर्ण बॉडीवरती डेव्हलप होणारे रॅश डेव्हलप होते. देन द व्हाईट कोट ऑन द टंग, जिभेवरती असा पांढरट थर साठणार आहे, व्हाईट कोट ऑन ए टंग,
देन द ब्लिडिंग फ्रॉम नोज, काही रेअर केसेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काय होणार आहे, नोज मधून, मीन्स द ब्लिडिंग फ्रॉम द नोज. देन हाय फिवर, हाय फिवर तर राहणारच आहे नेक्स्ट वीक मध्ये, म्हणजे सेकंड वीक मध्ये पण हाय फिवर असेल. ॲबडॉमिनल पेन असणार, कारण आपण हे इन्फेक्शन बघतो ते इन्फेक्शन कशामार्फत होणार आहे, जे काही फूड आहे, वॉटर आहे, कॉन्टॅमिनेटेड फूड, वॉटर, मिल्क या मार्फत होणार आहे. त्यामुळं हा जो काही पॅथोजन आहे, दिस पॅथोजन लाईव्ह इन आवर ॲबडॉमिन, ॲबडॉमिन मध्ये हा प्रेझेंट असणार आहे आणि त्यामुळं ॲबडॉमिनल पेन असेल. ॲज वेल ॲज ल्युकोपिनिया, ल्युकोपिनिया म्हणजेच काय असेल, व्हाईट ब्लड सेलचा नंबर हा काय होणार, कमी होणार. देन द नेक्स्ट इओसाइनोपिनिया, इओसाइनोफिलचा नंबर कमी होईल. देन द नेक्स्ट आहे हिपॅटोमेगॅली होईल, लिव्हरची साईज काय होणार, इन्क्रीज होणार आहे. स्प्लिनोमेगॅली होईल, म्हणजे स्प्लीनची साईज पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार, म्हणजे वाढणार आहे नॉर्मल पेक्षा. So these are the different symptoms which are observed in the second week. And third week मध्ये जर आपण बघितलं, पी सूप डायरिया विथ ए ब्लड, म्हणजे जे काही फिकल मॅटर असेल त्याच्यामध्ये पी सूप डायरिया आपल्याला पाहायला मिळेल. अँड ऑल्सो द ब्लड इज लॉस. देन द वेट लॉस होणार, कारण का भूक मंदावणार आहे, विकनेस येणार आहे, त्यामुळे टोटली काय होईल, वेट लॉस. देन द नेक्स्ट आहे नेफ्रायटिस, काही म्हणजे अगदी काय झालेलं आहे, अगदी आपण म्हणतो की जे काही टायफॉइड आहे त्या टायफॉइड मध्ये जर कंटिन्युअस त्याला प्रॉपर ट्रीटमेंट जर अगदी सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये मिळालं नाही तर कॉम्प्लिकेशन अजून वाढत जाणार आहेत. अँड देन द नेफ्रायटिस होईल, म्हणजेच किडनीला सूज येणार आहे, नेफ्रायटिस असेल. ब्रॉन्कायटिस आपल्याला पाहायला मिळेल. इंटेस्टिनल परफोरेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर समजा ह्या इन्फेक्टेड पर्सनला जर प्रॉपर ट्रीटमेंट दिली नाही, इफ नॉट ट्रीटेड, देन ब्रेथलेसनेस, देन द इरेग्युलर हार्टबीट्स आपल्याला पाहायला मिळतील, ॲज वेल ॲज हेमरेज पाहायला मिळेल. देन सो दीज आर द डिफरंट साइन अँड सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये जे मेन सिम्पटम असणार आहे ते काय असेल, फिवर राहणार आहे, कॉन्स्टंट फिवर राहणार आहे. आणि त्याचबरोबर ॲबडॉमिनल पेन्स असतील, द गॅस्ट्रोइंटेस्टिनल पेन असणार आहे. देन द लिव्हरची साईज वाढेल, स्प्लीनची साईज वाढणार आहे, विकनेस येणार, देन लॉस ऑफ ॲपेटाईट होईल, वेट लॉस होणार. सो दीज आर द डिफरंट. आणि अगदी त्याच्यामध्ये जशी कंडिशन अजून काय होईल, कॉन्स्टंटली ते आपल्याला मोस्टली काय होईल, जर कॉम्प्लिकेशन मध्ये गेलं तर काय होणार आहे, त्याच्यावरती नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, पूर्ण अंगावरती रेड कलरची रॅश आपल्याला डेव्हलप झालेली दिसते. सो दीज आर द साइन अँड सिम्पटम्स ऑफ द टायफॉइड. देन व्हॉट आर द ट्रीटमेंट्स ऑफ दिस टायफॉइड. आता बिफोर ट्रीटमेंट हाऊ दिस डिसीज इज डायग्नोसिस. या डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी विडाल टेस्ट वापरली जाते. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती आपल्याला नीट्स मध्ये क्वेश्चन विचारला जातो. जसं पॅथोजन वरती क्वेश्चन विचारला जातो, साल्मोनेला टायफी पासून टायफॉइड होणार आहे. This typhoid diagnosis is carried out with the help of dash test, Vidal test. Now Vidal test is used in the diagnosis of typhoid. अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे डायग्नोसिस आहे ते डायग्नोसिस करण्यासाठी फिकल मॅटर म्हणजे युरिन अँड त्याचे जे फिसेस असणार आहेत, म्हणजे जे काही त्या पर्सनचा एक्सक्रीट जो फिकल मॅटर आहे त्याचं पण काय केलं जातं, टेस्टिंग केलं जातं. कारण या वेस्ट कंपोनंट मध्येच काय प्रेझेंट असणार आहे, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द दिस साल्मोनेला टायफी. त्याच्यामध्ये साल्मोनेला टायफीची टेस्ट केली जाते, ते त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, युरिन मध्ये फिकल मॅटर मध्ये ते प्रेझेंट आहे का, ही टेस्ट द्वारे सुद्धा आपण टायफॉइडचं डायग्नोसिस करू शकतो. देन द ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट मध्ये आपण काय करू शकतो, अँटीबायोटिक्स लाईक द क्लोरोमायसिटिन वापरलं जाईल, त्याचबरोबर अँपिसिलिन वापरलं जाईल, देन सिपॅट्रॅक्झोन वापरलं जाणार. सो दीज आर द डिफरंट अँटीबायोटिक्स किंवा अजून बरेचसे अँटीबायोटिक्स आहेत की जे काय केलं जातात, टायफॉइडच्या ट्रीटमेंट मध्ये वापरले जातात. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी याच्यासाठी काही वॅक्सिन्स रेकमेंडेड केलेले आहेत. अँड दीज वॅक्सिन्स विच आर नथिंग बट त्याच्यामध्ये दोन टाईपचे वॅक्सिन्स आहेत अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. First vaccine which is a oral, and this oral vaccine which is nothing but the TY21A.
दिस इज द ओरल वॅक्सिन. अँड इंजेक्टेबल वॅक्सिन जे आहे विच इज नथिंग बट द टायफॉइड पॉलिसॅकराइड वॅक्सिन. these two points are also important. यावरती पण क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. ओरल वॅक्सिन जे आहे TY21A and injectable typhoid polysaccharide vaccine. These are sold as a Typhim VI and the Typhirix. These are the two vaccines which are available in the market for the typhoid. Typhoid साठी हे available आहेत आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इथे रेकमेंडेड केले. पण हा जो काही टायफॉइड आहे तो टायफॉइड होऊच नये म्हणून आपण काय प्रिव्हेंशन घेऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे काय, गुड हॅबिट्स पाहिजेत आपल्या, प्रॉपर ज्या काय असणार आहेत. अवॉइड द बॅड हॅबिट्स मीन्स आफ्टर युजिंग द टॉयलेट फॅसिलिटीज वॉश युअर हँड्स प्रॉपरली. देन यूज द टॉयलेट फॅसिलिटीज वापरल्या पाहिजे. इन्फेक्टेड पर्सन जो असणार आहे त्या इन्फेक्टेड पर्सनची केअर करणारा जो पर्सन आहे त्यानं काय केलं पाहिजे, प्रॉपर सॅनिटायझेशन केलं पाहिजे, प्रॉपर तिथं क्लीननेस मेंटेन केला पाहिजे. इन्फेक्टेड पर्सन जो असणार आहे तो इन्फेक्टेड पर्सन मध्ये जरी आपल्याला काय दिसेल, जरी तो बरा झाला तरी काही कालावधी तो कॅरियर म्हणून पण वर्क करणार. म्हणजे त्यानं प्रिपेअर केलेलं फूड म्हणजे जो त्यानं जर प्रॉपर क्लीननेस मेंटेन केला नाही तर त्याच्या मार्फत हा डिसीज इतरांना पण स्प्रेड होऊ शकतो. त्यामुळं स्वतःच आपण काय केलं पाहिजे तर प्रॉपर क्लीननेस केला पाहिजे, गुड हॅबिट्स आपल्या पाहिजे. त्याचबरोबर आपण जे काही फूड किंवा जे वॉटर आपण काय करतो ड्रिंकिंग पर्पज साठी वापरणार आहे ते प्रॉपरली बॉईल केलं पाहिजे, फिल्ट्रेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर रॉ व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, these vegetables, fruits, these are properly washed and then used for the consumption. Then properly prepared म्हणजेच प्रॉपर हायजिनिक कंडिशन मेंटेन करून जे काही फूड प्रिपेअर केले तेच फूड आपण कन्झ्युम केलं पाहिजे. उघड्यावर तर जे काही फूड मटेरियल असणार आहे ते आपण कन्झ्युम करता कामा नये, कारण तिथं नंबर ऑफ हाऊस फ्लाईज असतात. त्याचबरोबर या हाऊस फ्लाईज कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे आपण इन्सेक्टिसाइड वापरू शकतो आणि त्याचा जर काय केला प्रसार आपण थांबवला कारण या हाऊस फ्लाईज मार्फतच काय होणार आहे, स्प्रेड होणार. सो इफ यू यूज द प्रॉपर हायजिनिक कंडिशन, प्रॉपर हायजीन मेंटेन केली, अवॉइड द consumption of the contaminated food, contaminated meal, contaminated water, त्याच्यासाठी प्रॉपर आपण क्लीननेस मेंटेन केला, फिल्ट्रेशन केलं वॉटरचं. सो दिस by using these preventive measures we can also prevent the spread of these typhoid disease. आपण टायफॉइड डिसीजचा प्रसार आपण थांबवू शकतो. तर हा जो काही टायफॉइड आहे, the name typhoid was given by the Lewis in 1829. 1829 मध्ये लुईस नावाच्या सायंटिस्टनी पहिल्यांदा हे टायफॉइड हे नेम या डिसीजला दिलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टायफॉइड. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन जे आहे ते हे पॅथोजेनिसिटी हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वॅक्सिन्स इम्पॉर्टंट आहे, कॉझल ऑर्गॅनिझम इम्पॉर्टंट आहे, याच्यामधलं जे काही सिम्पटम्स आहेत सिम्पटम्स वरती 2 मार्काचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. डायग्रॅम पण आपल्याला विचारली जाऊ शकते, आयडेंटिफाय, लेबल या पद्धतीचा डायग्रॅम किंवा त्याची पॅथोजेनिसिटी या टाईपचा क्वेश्चन आपल्याला यावरती विचारला जाऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द टायफॉइड. थँक्यू व्हेरी मच.